नमस्कार मित्रांनो, पंढरपूर रिअल एस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतोय. मी तुम्हाला हा असा एक पॉइंट घेऊन आलोय तुमच्यासाठी, जो पंढरपूर पुणे जो पालखी मार्ग आहे, त्या पालखी मार्गावरती इजबावी नावाचं एक गाव आहे. इजबावी शहराला लागून आहे, शहर हद्दीमध्येच आहे ते गाव. त्या इजबावीमध्ये हा प्लॉट येतोय. हा प्लॉट म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला फ्लॅट दाखवतोय. रेडी पोझिशन मधला फ्लॅट आहे, जवळपास 3 BHKचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट दाखवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगतो, एक्झॅक्टली ते लोकेशन कुठे येतंय. माझ्या पाठीमागे तुम्हाला हा दिसतो, हा ब्रिज पण आहे आणि इकडे पंढरपूरला गेलेला आहे. या पद्धतीनं या साईडला पंढरपूरला गेलेला आहे आणि माझ्याकडे डाव्या बाजूला इकडं पुण्याला गेलेला आहे. म्हणजे इकडं पुणे रस्ता चालू होतो. अशा पद्धतीचं हे लोकेशन. आणि एक्झॅक्टली माझ्या पाठीमागं इथं होंडाचं शोरूम आहे. थोडंसं झूम करून दाखवा. होंडाचं शोरूम पाठीमागे दिसते तुम्हाला. तर होंडाच्या शोरूमच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला तो फ्लॅट येतोय. म्हणजे रोड टच पण आहे. आणि त्याच्या पलीकडे दूध पंढरी नावाची पण एक संस्था होती, ती संस्था पण पलीकडेच आहे. या रोडच्या पलीकडे ते दूध पंढरी नावाची संस्था आहे, प्लस हे होंडाचं शोरूम आहे. याच्या उजव्या बाजूला, बिल्डिंगच्या उजव्या बाजूला मारी गोल्ड नावाचं एक हॉटेल पण आहे. म्हणजे लोकेशन खूप प्राईम लोकेशन आहे मित्रांनो. त्या फ्लॅटला जाण्यासाठी, जसं की आता इथे या मेन रस्त्यापासून आतमध्ये येण्यासाठी हा रस्ता आहे. हा रस्ता आहे म्हणजे ह्या बिल्डिंगला, ह्या पूर्ण जे बिल्डिंग आहे रस्त्याला, ही एक रस्ता आहे. आणि जो मेन रस्ता आहे, ही बिल्डिंग जी दिसते, या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या फ्लोअरला हा फ्लॅट येतोय. 3 BHKचा फ्लॅट आहे मित्रांनो. बाकीची माहिती आपण वरती फ्लॅट वरती जाऊन घेऊया. चला, माझ्या पाठीमागे तुम्ही या असंच या, चालू राहू द्या. फ्लॅटला आतमध्ये जाण्यासाठी असं पूर्व बाजूने एंट्रन्स आहे. पूर्वेकडून अशा पायऱ्या चढून वरती जायचं. लिफ्ट सुद्धा आहे पूर्व बाजूला. अशा पद्धतीने आपल्याला इथून एंट्रन्स करायचं आहे. आपण वरती डायरेक्टली जाऊया आणि बाकीचं माहिती तिथं घेऊया. चला. असं आतमध्ये आल्यानंतर असं पायऱ्या चढून इथं वरती आपण आलेलो आहे. आणि अशा पद्धतीनं एकच मजला चालल्यानंतर इथं लगेच लिफ्ट आहे. लिफ्ट साठी जागा सोडलेली आहे. असं लिफ्ट आहे आणि ह्याच्या शेजारी अशा पायऱ्या. आपण वरती जाऊया. चला. आता आपण फ्लॅटच्या एंट्रन्सला आलेलो आहे. जसं हे लिफ्ट आता इथं ठेवलेलं, लिफ्ट साठी जागा. हे लिफ्ट दाखवा. हा, आता इथून आल्यानंतर असा ह्या फ्लॅटला उत्तर दिशेला असं एंट्रन्स केलेलं आहे. ही उत्तर दिशा आहे. म्हणजे फ्लॅटचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला आहे. त्यातून आपण आतमध्ये एंट्री करतोय. येऊ द्या. आतमध्ये थोडासा असा वरांडा आहे. हा वरांडा कमीत कमी 3 ते 4 फुटाचा वरांडा आतमध्ये येण्यासाठी. आणि आतमध्ये आल्या असं डाव्या बाजूला हॉलमध्ये एंट्री होते. हॉलमध्ये एंट्री झाल्या हॉल असा एवढ्या पद्धतीचा हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे मित्रांनो. जवळपास माझ्या अंदाजे हे जे अंतर आहे 12 फुटाचं अंतर आहे. आणि असा अंतर आहे 1 2 3 4 5 6 7 15, जवळपास 15 फुटाचा 15 बाय 12चा हॉल आहे. हॉलच्या शेजारीच इकडे किचन आहे. येऊ द्या, किचन मध्ये दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने हे मॉडेल किचन आहे. किचन असं एल टाईप दिलेलं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा किचनची जी खिडकी आहे ते पूर्णपणे पूर्वेला आहे. इथं उभं तासूर या बाजूला आहे. आणि इथं पुढे अजून पुढे या असे माळे पण आहेत. किचनसाठी माळे ठेवलेले आहेत. असे कडापे ठेवलेले आहेत. या पद्धतीने कडापे पण आहेत. आणि किचनला लागून अशी ड्राय बाल्कनी आहे. इकडे या, अशी ड्राय बाल्कनी आहे. इकडे दाखवा नळ वगैरे. हा, असं इथं ड्राय बाल्कनी ठेवली आहे, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी. ड्राय बाल्कनी पण खूप मोठी आहे, जवळपास. हा, असं परत या इकडे आतमध्ये. आपण हॉलमधून हॉलची बाल्कनी दाखवतो तुम्हाला. आता हॉलला पण अशी बाल्कनी आहे. इथे या, ही हॉलची बाल्कनी आहे. समोर या. हॉलच्या बाल्कनीतून बघा पंढरपूरचा नजारा काय दिसतोय. इकडे समोर या अजून. हे समोर पहिला दूध पंढरीची जागा, मोकळी जागा होती. जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे होंडाचे शोरूम आहे. हे सगळं पंढरपूर आहे. त्या डाव्या बाजूला इकडे पंढरपूर येतं. हा सगळा इजबावी भाग येतोय. इथं चांगली सोसायटी आहे. इथे श्रीराम मठ नावाचा श्रीराम मठ पण आहे इथं. आणि हा जो हायवे गेलाय समोरचा, हा पंढरपूर साईडला गेलेला आहे. भविष्यातली इन्व्हेस्टमेंट म्हणून खूप चांगली तुमचा डिसिजन होऊ शकतो. आता आपण बाकीचा अजून बेडरूम बघूया. चला आतमध्ये बेडरूम मध्ये. हॉलला लागून 2 बेडरूम आहेत. हा एक बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमला सुद्धा टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टाईपचं टॉयलेट बाथरूम दाखवा आतमध्ये. हा एक बेडरूम आहे. सेम तशाच प्रकारे अजून बाहेर आल्यानंतर हॉलमधून उजव्या साईडला आल्यानंतर परत आता इथे एक बेडरूम, इथं बेडरूम आहे. तर ह्याला कंबाईन टॉयलेट बाथरूम आहे. ह्याला अटॅच नाहीये.
ह्या बेडरूमला कंबाईन टॉयलेट बाथरूम आहे, इंडियन टाईपचं टॉयलेट बाथरूम आहे. आणि अशा पद्धतीने ह्याला 2 खिडकी आहेत मोठमोठ्या, ह्याला सुद्धा माळे आहेत, बांधकाम वाळूतलं आहे. आता तिसरा बेडरूम तुम्हाला दाखवतो, चला आपण तिकडे जाऊया. प्रशस्त मित्रांनो, हवेशीर आहे. आता तिसरा मोठा बेडरूम आहे, तो आपण वरांड्यातून पुढे आल्यानंतर सेच तसा येतो, हॉलमध्ये न जाता डायरेक्ट या बेडरूम मध्ये येऊ शकतो. ह्याला पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. अशा पद्धतीने हे पण वेस्टर्न टाईपचं टॉयलेट बाथरूम आहे. अशा पद्धतीने ह्याला सुद्धा वरती माळे आहेत, बांधकाम वाळूतलं आहे, खूप छान बांधकाम आहे, नवीन बांधकाम आहे. या इकडे हॉलमध्ये आपण या. आता एक्झॅक्टली हे फ्लॅटची पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. ह्याला अजून थोडंसं काम बाकी आहे, मला तुम्हाला करून देणार आहे, नक्कीच करून देणार आहे. इथं तुम्हाला रहदारी भरपूर मिळते, रस्त्यापासून रोड टच आहे. इथं तुम्ही जर भाड्याने द्यायचं म्हणलं तर कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये भाडं येऊ शकतो. 3 BHKचा फ्लॅट आहे. अशा पद्धतीचे हे 3 BHKचा फ्लॅट आहे. मालकाची जी ऑफर आहे ती जवळपास 90 लाख रुपये मालकाने सांगितलेली आहे. त्यात पण थोडंफार निगोशिएबल होईल. स्क्रीनवरती माझा नंबर येतोय, त्या नंबरला मला नक्की कॉन्टॅक्ट करा. हा फ्लॅट आवडला असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.